नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच एक गट क संदर्भात परीक्षा योजना सुधारित परीक्षा योजना जाहीर केलेली आहे आणि जी काही जाहिरात आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला रिवाइज करून या ठिकाणी दिलेली आहे. त्याबाबत संपूर्ण विश्लेषण सखोल मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून. एकदम थोडक्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट सगळे सांगून देतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला आपण त्या ठिकाणी मार्गस्थ होऊया. बघा, कामगार आयुक्तालयाची जाहिरात आलेली आहे. त्याबाबत एक छोटस बॅचचं प्रमोशन या ठिकाणी करतो. यामध्ये निरीक्षक आहे, लेखापाल पद आहे आणि लघु टंक लेखक या तीनही पदाकरता एकच परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये 80 मार्काला कलमे या ठिकाणी कामगार कायदे विचारले जाणार आहेत. त्याबाबतची ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून फक्त 599 रुपयाला आपण देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ही बॅच बघायला भेटेल. दुसरी बॅच आहे ती फाउंडेशन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. दोन्ही बॅच जर घ्यायची असतील तरीही त्याच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळतील. तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी येऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली 2025 संदर्भात गट मुख्य सेवा परीक्षा. आता यामध्ये बघा, अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो 21 मे 2026 ला चालू होत आहे आणि 4 जूनला या ठिकाणी संपत आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क वगैरे त्या ठिकाणी यामध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये पद जी आहेत ती पद उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत यामध्ये उद्योग निरीक्षक आहेत 9 पद आहेत. वित्त विभागाची कर सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक याची पदे दिलेली आहेत. गृह विभागामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क याची पदे दिलेली आहेत आणि शासनाचे विविध विभाग लिपिक टंक लेखकची सुद्धा 1673 पदे या ठिकाणी अशी 1884 जागांची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला सर्व डिटेल माहिती असेल. वयोमर्यादा कमीत कमी 38 वर्ष ओपन साठी आणि त्यानंतर हे पद या ठिकाणी 43 पर्यंत या ठिकाणी कालावधी वयोमर्यादेचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो ह्याच्यानुसार कास्टनुसार. आता शैक्षणिक अर्हता जी आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, उद्योग निरीक्षक घटकासाठी संवर्ग जो काही वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही डिग्री या ठिकाणी चालणार आहे आणि उद्योग निरीक्षक साठी अभियांत्रिकीमधील पदवी या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेली तुमची पदवी चालणार आहे. पदविका सुद्धा शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वर्षाला जरी असाल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, परंतु मेन्सला जेव्हा फॉर्म भरायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमची पदवी या ठिकाणी पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुय्यम निरीक्षक शारीरिक पात्रता जी आहे ती शारीरिक पात्रता राज्य उत्पादन शुल्क जे आहे त्याकरता शारीरिक पात्रता या ठिकाणी 165 सेंटीमीटर तुमची उंची असणं आवश्यक आहे पुरुषासाठी आणि छाती फुगून न फुगवता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढलेली असावी. महिलांसाठी जी काही उंची आहे ते 155 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्रॅम. आता टंकलेखनची जी अर्हता आहे ती अर्हता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. मराठी आणि इंग्रजी कर सहाय्यकसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही तुमचं टायपिंग सर्टिफिकेट झालेलं असावं, परंतु लिपिक टंकलेखनसाठी तुमचं मराठी जरी झालेलं असेल तरी चालणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इंग्रजी जे सर्टिफिकेट आहे तुम्ही ते नंतर रुजू झाल्यावरती दिलं तरी चालणार आहे. बघा, यानंतर सगळ्यात महत्वाचं जे उद्योग निरीक्षक साठी आता परीक्षा योजनामध्ये आपण या ठिकाणी या बाकीच्या गोष्टी पाहूया. नवीन परीक्षा योजना काय म्हणत आहे बघा, ही जाहिरात आहे. जाहिरातीमध्ये सगळ्या जागा याचं विश्लेषण आपण जेव्हा ऍड आली त्यावेळेस तुम्हाला केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत परीक्षा योजना नवीन महाराष्ट्र गट सुधारित परीक्षा योजना पद्धती कशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, एवढी पदे या ठिकाणी असणार आहेत. उद्योग निरीक्षक आहेत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे, विमा संचालन कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटार वाहन यामध्ये त्यांचं पगार वगैरे सगळं दिलेले आहेत आणि नियुक्तीचे ठिकाण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पण परीक्षा पद्धती सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता याकरता सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, या सर्व पदांकरता या दिलेल्या सर्व पदांकरता एकच पेपर होणार आहे. पूर्वचा एक पेपर होईल, पूर्वचा एकच पेपर होईल आणि मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर होतील. बघा, 1 आणि 2. आता सर्व पदांकरता पहिला जो पेपर आहे तो सर्व पदांकरता एकच असणार आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो पदांच्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार विभागून असणार आहे. म्हणजे पहिला पेपर मुख्यचा एक कॉमन असेल, दुसरा त्यामध्ये विभागून देण्यात आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इतर संवर्गाने अथवा मोटर वाहन निरीक्षक संवर्ग याबाबत अर्ज करू इच्छित असणाऱ्या ह्यांच्यासाठी 2 विकल्प तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत.
आता त्यानंतर पुढे जाऊन आपण सगळ्यात महत्वाचं बघूया की गट क मुख्य परीक्षेसाठी हे संवर्ग या ठिकाणी दिलेले होते. आता नवीन संवर्ग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जो आहे तो संवर्ग आता नव्याने पहिल्यांदा आपल्याला ऍड केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे जाऊन जी पात्रता आहे ती पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वय मर्यादा तुम्हाला नमूद केल्याप्रमाणे मागाशी सांगितल्याप्रमाणे ओपनला 38 आहे आणि इतर कास्टसाठी 43 वयापर्यंत वाढत जातं. मग त्यानंतर 45 वय मर्यादा जी आहे ती जी काय समांतर आरक्षण घेतात थोडक्यात ती भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हे जे आहेत त्यांच्यासाठी ती वाढून आहे. कास्टसाठी 43 पर्यंत आपल्याला इतर कास्टसाठी ओपनसाठी 38 कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 43 पर्यंत कास्टनुसार ही वयोमर्यादा पाहायला मिळत आहे हे सांगितल्याप्रमाणे. ओके. त्यानंतर शैक्षणिक अर्थ तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे असणार आहे. बघा पुढे जाऊन आपल्याला महत्वाचा जो बदल आहे तो बदल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आता ही जी काय परीक्षा योजना आहे याच्यामध्ये महत्वाचा बदल निर्णय जो घेतलेला आहे ऑप्टिंग आउटचा. ऑप्टिंग आउटचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट प्रत्यक्ष यादी. प्रत्यक्ष यादी हे कुणाची लावणार आहेत? लिपिक टंक लेखक यांची प्रत्यक्ष यादी या ठिकाणी लावणार आहेत. बघा ऑप्टिंग आउटचा निर्णय रद्द केला. ठीक आहे. आणि प्रत्यक्ष यादी या ठिकाणी आता चालू केलेली आहे. दुसरी गोष्ट आता लिपिक टंक लेखक साठी जी काय अर्हता या ठिकाणी पाहायला मिळते ती कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो ग्रॅज्युएट असावा ही अर्हता या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता कर सहाय्यकसाठी तुम्हाला दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट लागतील पहिल्याच सांगितल्याप्रमाणे आणि लिपिक टंक लेखकसाठी सुरुवातीला तुमचं इंग्लिश जरी असेल तरी चालणार आहे. फक्त मराठी जे आहे ते तुम्ही नंतर नियुक्तीनंतर दिलं तरी चालणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले. नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंक लेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट 4 वर्षात दिले. नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षापर्यंत तुम्ही ते सादर करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही नाही सादर केलं तर तुमचा पगार त्या ठिकाणी रोखण्यात येईल असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग यामध्ये जी तात्पुरती सूट दिलेली आहे ती सूट कुणाला दिली तर बघा जे काही आरक्षण घेतात बघा त्याच्यामध्ये माजी सैनिक उमेदवार आहेत, त्यानंतर दिव्यांग उमेदवार आहेत, त्यानंतर महिला व बाल विकास विभागाचा निर्णय आहे त्यानुसार त्यामध्ये अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 2 वर्षाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा पुढे जाऊन आता परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षा शुल्क सगळ्यांना ते सेमच काही वेगळं नाही. परीक्षा केंद्र सेमच आहेत. त्यानंतर पुढे जाऊन अजून परीक्षेचे टप्पे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पूर्वचा पेपर कसा होतोय सगळ्यांसाठी सेमच होणार आहे. 100 मार्काचा एकूण गुण 100 आहे. दर्जा पदवी आहे आणि माध्यम जे आहे परीक्षेचं ते मराठी आणि इंग्रजी असणार आहे. आता मुख्य परीक्षेचे जे टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा जी काय अनुक्रमांक 1 अनुक्रमांक 2 महाराष्ट्र घटक आणि निरीक्षक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी फक्त लेखी परीक्षा दिलेली आहे दोन्हीसाठी. आता लेखी परीक्षेच्या टप्प्यावरती या ठिकाणी मेन्स तुम्हाला कशा पद्धतीने सांगितले मगाशी जी पहिला पेपर आहे तो सगळ्यांसाठी कॉमन होईल आणि दुसरा पेपर जो आहे तो टेक्निकलचा होणार आहे. वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळा पेपर होईल. आता तुमची जी काय उत्तरामध्ये म्हणजे जर चुकीच्या प्रश्नासाठी 1/4 जी सिस्टीम आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ती सेम आहे अशी राहणार आहे. वेगळं याच्यामध्ये काय बदल केलेला आपल्याला दिसत नाही. सेम जे पहिलं होतं ते सेम अशा पद्धतीने जे आहे तसंच ते राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये स्किल टेस्ट रद्द केली, ऑप्टिंग आउटचा जो निर्णय होता तो रद्द केला आणि त्यानंतर प्रत्यक्ष यादी यामुळं ही जी काही नवीन सुधारित परीक्षा योजना या ठिकाणी दिलेली आहे त्याबाबतचे नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एवढीच माहिती या ठिकाणी नवीन याच्यामध्ये दिलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि जी काही आता मेन्सला असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हा निर्णय या ठिकाणी 2025च्या ह्याच्यापासून लागू होणार आहे आणि इथून पुढे तो कायमस्वरूपी राहील. आता सगळ्यांना वाटत होतं की घटक मध्ये सगळ्या योजना जी काय आहेत ते हे करतील. त्याची नवीन जी काय आहे घटकाची परीक्षा योजना जी जाहीर केली ती आता यामध्ये ही फक्त आता दिलेल्या पदांसाठी मी जी सांगितली पद्धत ती कर सहाय्यक असेल, लिपिक असेल, त्यानंतर मोटर वाहन निरीक्षक असेल ही जी पद दिली त्यांच्यासाठी आहे. परंतु आतापुरती ही जी काही सुधारित योजना आलेली आहे ती यांच्यापर्यंतच असणार आहे. दुसरी गोष्ट सरळ सेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राबवली जाणार आहे त्याची परीक्षा योजना अजून येणं बाकी आहे. ती परीक्षा योजना जी सरळ सेवेची येईल ती सुद्धा ती कशी येईल, गट क सरळ सेवा एमपीएससी याची परीक्षा योजनेची सर्व विद्यार्थी वाट बघतायत. त्याला यायला वेळ आहे. त्याच्यावरती अजून आयोगाचं काम चालू आहे. ते काम झाल्यावरती ही जेव्हा सरळ सेवा परीक्षा योजना जाहीर होईल त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम समजेल. बघा, अभ्यासक्रम समजेल. परीक्षा मेन्स की एकच परीक्षा होणार आहे की पूर्व आणि मुख्य दोन परीक्षा होणार आहेत, परीक्षा योजना समजेल. परीक्षा योजना समजेल आणि आपल्याला परीक्षा योजना समजल्यानंतर आणि अभ्यासक्रम समजल्यानंतर आपल्याला योग्य दिशेनं अभ्यास करण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आपण या ठिकाणी वाट बघत आहोत. ही जी नवीन अपडेट येते त्या अपडेटमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी या प्लॅटफॉर्म देत राहणार आहे आणि देत राहील. त्यामुळे या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. इथून पुढे मी तुम्हाला येणारी जी काही नवीन सरळ सेवेची परीक्षा योजना आहे, अभ्यास आहे, तो संपूर्ण सखोल विश्लेषणासहित देणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.